नमस्कार माझ्या मित्रमैत्रिणींनो. सॉल्विंग क्वेश्चन्स विथ गौरी मॅम हे माझ्या युट्यूब चॅनलवर तुमचं सगळ्यांचं स्वागत आहे. डॉक्टर होमी बाबा बाल वैज्ञानिक स्पर्धा या परीक्षेसाठी आपण तयारी करतो. चॅनलवर तुम्ही बघितलेलं आहे की आधीच्या प्रश्नपत्रिकांमधून घेतलेले प्रश्न मी इकडे तुम्हाला सोडवून दाखवते. केव्हाही प्रश्न सोडवताना चारही ऑप्शनचे एक्सप्लेनेशन मी देत असते, त्याच्यामुळे आपल्याला ती जी कन्सेप्ट क्वेश्चन मध्ये विचारली आहे ती क्लिअर होते. 2024 ची प्रश्नपत्रिका बघतोय. त्यात विचारलंय खालीलपैकी लायकेन म्हणजे दगडफूलचे प्रकार कोणकोणते आहेत. क्रस्टोज, फॉलिओज, मार्केन्शिया, फ्रुटिकोज हे चार आपल्याला उदाहरणं दिली आहेत. तर यामध्ये मार्केन्शिया हे जे आहे ते ब्रायोफायटाचं एक्झाम्पल आहे आणि बाकी क्रस्टोज, फॉलिओज आणि फ्रुटिकोज हे लायकेन किंवा दगडफूलचं एक्झाम्पल आहेत. त्यामुळे पर्याय ए या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, पुढे जाऊया. खालीलपैकी तुलनात्मक दृष्ट्या स्निग्ध समृद्ध घटक ओळखा. डांगी गाईचे दूध, यामध्ये प्रथिन असतात, जीवनसत्व कॅल्शियम असतं. बदकाचे अंड्यामध्ये स्निग्ध पदार्थ जीवनसत्व असतं, म्हणजे या प्रश्नाचं उत्तर बदकाचे अंडे होईल. बकऱ्याचे मांसमध्ये प्रथिने जीवनसत्व B12 असतं आणि पापलेट मासा याच्यामध्ये प्रथिने जीवनसत्व B12, झिंक, लोह या सगळ्या गोष्टी असतात. उत्तर होईल पर्याय बी. पुढच्या प्रश्नात आकृत्या दिल्यात. दिलेल्या आकृत्यांचे निरीक्षण करून ऍस्परजिलस आणि रायझोपस यांची जोडी ओळखायची आहे. तर इथे जर आपण आकृत्या नीट बघितल्या तर लक्षात येतं की पी हे ऍस्परजिलस आहे आणि एस जे आहे ते आहे रायझोपस. त्यामुळे पर्याय बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर होईल. पुढच्या प्रश्नामध्ये आपल्याला वेगळा घटक ओळखायचा आहे. मुर्हा, साहिवाल, मेहसाणा आणि सुरती. यामध्ये मुर्हा, मेहसाणा, सुरती या म्हशी आहेत आणि साहिवाल ही गाय आहे. त्यामुळे साहिवाल याच्यातनं वेगळा घटक आहे. पर्याय बी या प्रश्नाचं बरोबर उत्तर आहे. ठीक आहे, चला आता मग आजचा व्हिडिओ इकडेच थांबवत आहे. असेच अजूनही सोडवलेले MCQs घेऊन येणार आहे. चॅनलला नक्की बघत राहा. लाईक, शेअर आणि सबस्क्राईब नक्की करा. भेटत राहूया. टाटा.